सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आता नवीन पॅन कार्ड आलेलं आहे। जे पॅन कार्ड आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये किंवा पैसे जमा करत असताना कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना गरजेचं पडत असतं। आता आपलं पॅन कार्ड हे रद्दीत जाणार असून सरकार आता आपल्याला नवीन पॅन कार्ड देणार आहे। नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने असणार आहे, ते कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं, नेमकं पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1435 कोटी रुपयांचा पॅन 2.0 प्रोजेक्टला मान्यता देण्यात आलेली आहे। सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन हा कॉमन बिझनेस आयडेंटिफायर बनवणं हा या प्रोजेक्ट मागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत पॅन कार्ड QR कोडसह विनामूल्य अपडेट हे केलं जाणार आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीनं आयकर विभागाचं पॅन 2.0 प्रोजेक्टला आता मंजुरी दिलेली आहे। पॅन 2.0 प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। आता आपण बघूया पॅन जे काही आपलं यापूर्वीचं जुना पॅन कार्ड होतं, आता ते जे काही ॲडव्हान्स केलं जात आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते। पॅन 2.0 प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट उत्तम गुणवत्तेसह सुलभ आणि जलद सेवा देणं हे असणार आहे। हा प्रकल्प करदात्यांच्या चांगल्या डिजिटल अनुभवासाठी पॅन सर्व्हिसची टेक्नॉलॉजी ट्रूविन ट्रान्सफॉर्मेशन मार्फत टॅक्स पेयर रजिस्ट्रेशन सर्व्हिसची पुनर्रचना करण्यासाठी ई गव्हर्नन्स प्रकल्पाचा एक भाग आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सध्या असलेल्या पॅन इकोसिस्टीमचं प्रगत स्वरूप असणार आहे। देशात अंदाजे 78 कोटी पॅन कार्ड हे केंद्र सरकारमार्फत जाहीर केलेले आहेत। सध्या देशात 78 कोटी पॅन कार्ड हे जाहीर करण्यात आलेले असून त्यापैकी 98% पॅन हे वैयक्तिक स्तरावरती हे देण्यात आलेले आहेत। पॅन 2.0 प्रोजेक्टचा नेमका फायदा काय असणार आहे, म्हणजेच केंद्र सरकारकडून आता आपल्याला जे नवीन पॅन कार्ड दिलं जाणार आहे त्याचे नेमके फायदे काय आहेत तेही आपण समजून घेऊया। सरकारने दिलेल्या माहितीनुसार पॅन 2.0 प्रोजेक्टमुळे केवळ करदात्यांचाच फायदा होणार नाही, मात्र आयकर विभागाच्या कामकाजातही गती आणि पारदर्शकता येणार आहे। हा प्रकल्प डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता देखील सुनिश्चित करणार आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल अशी सरकारला आशा आहे। हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे। या अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर हे उभारण्यात येईल, तसेच प्राप्तिकर विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन प्रणालीवर वापरण्याचं प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे। नवीन पॅन कार्ड मिळाल्यानंतर जुन्या पॅन कार्डचं काय होणार आहे तेही आपण समजून घेऊया। सरकारच्या पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत आता नवीन बारकोड असलेलं पॅन कार्ड हे मिळणार आहे। त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला आहे की जुन्या पॅन कार्डचं काय होणार। नवीन पॅन कार्ड जरी आलं तरी तुमचा पॅन कार्ड नंबर हा बदलणार नाही असं अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। तसेच तुम्हाला अपग्रेड प्रक्रियेतून जावं लागेल, त्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड हे मिळणार आहे। अपडेट पॅन कार्ड नव्या फीचर्ससह येणार आहेत, यामध्ये QR कोड समाविष्ट असेल। अपग्रेडेड पॅन कार्ड विनामूल्य असणार आहेत, ते नवं कार्ड तुम्हाला थेट देण्यात येणार आहे। सध्याच्या डिजिटल पद्धतीनं पॅन कार्ड अपग्रेड करणं खूप सोपं होणार आहे। अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असेल असंही अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलेली आहे। नवीन पॅन कार्डची वेबसाईट ज्या वेळेस सरकार लॉन्च करेल त्यानंतर आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने काढायचं याचा व्हिडिओ येणार आहे। त्याकरता आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल
हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील।